थर्ड एग्जाम्पल आहे इंटिग्रेशन 0 टू log 2 e raised to 2x dx. दिलेलं इंटिग्रेशन आय कन्सिडर केलं आहे. e raised to 2x त्याचं इंटिग्रेशन येणार आहे e raised to 2x डिवायडेड बाय डेरिव्हेटिव्ह ऑफ 2x कॉम्पोजिट फंक्शन आहे तसंच इंटिग्रेशन लिहायचं आहे. फक्त ॲडिशनल काय असणार आहे ब्रॅकेट लिहून त्याला लोअर लिमिट आणि अप्पर लिमिट लिहायचं 0 टू log 2 e raised to 2x डिवायडेड बाय 2x डेरिव्हेटिव्ह 2. आता 1/2 कॉन्स्टंट आहे बाहेर घेतला e raised to 2x आणि 0 टू log 2. आता जिथे x आहे तिथं अप्पर लिमिट लिहा. काय येणार आहे e raised to 2 आहे तसंच log x ऐवजी log 2 मायनस e raised to 2 इंटू 0 काय असणार आहे 0 ते लोअर लिमिट असणार आहे. अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट 1/2 आहे तसंच बाहेर लिहा. हा जो आहे तो 2 log 2 म्हणजेच काय लिहिणार आहे आपण log 2 स्क्वेअर लिहिणार आहे मायनस e raised to 0 ची व्हॅल्यू 1 असते इज इक्वल टू काय येणार आहे 1/2 इंटू e raised to log 4 मायनस 1. नंतर काय येईल 1/2 e raised to log 4 काय येणार आहे 4 e raised to log f of x हा f of x असतो त्यानुसार इथं 4 येईल मायनस 1 इज इक्वल टू 1/2 4 मायनस 1 3 म्हणजेच तुमचा आन्सर येणार आहे 3/2. इथं लक्षात येते का बघा e raised to हे m इंटू log n असं असेल तर आपण लिहू शकतो log m raised to n raised to m त्यानुसार ते लिहिलेलं आहे. नेक्स्ट एक्झाम्पल आहे बघा इंटिग्रेशन 4 टू 9 dx डिवायडेड बाय x raised to 3/2. दिलेलं इंटिग्रेशन आय कन्सिडर केलं आहे x raised to 3/2 डिनॉमिनेटरला वरती लिहिल्यानंतर मायनस 3/2 येणार आहे dx. सो x raised to मायनस 3/2 त्याचं इंटिग्रेशन येणार आहे x raised to n नुसार x raised to n plus 1 डिवायडेड बाय x raised to n plus 1 त्यानुसार येणार x raised to मायनस 3/2 प्लस 1 डिवायडेड बाय मायनस 3/2 प्लस 1 आणि 4 टू 9. सो x raised to मायनस 3/2 प्लस 1 ही व्हॅल्यू किती येणार आहे मायनस 1/2 म्हणून इथं आलं आहे आपल्याला x raised to मायनस 1/2 डिवायडेड बाय मायनस 1/2 रेस्ट लाईज बिटवीन अप्पर लिमिट काय आहे 9 आणि लोअर लिमिट आहे 4. आता -2 कॉन्स्टंट आहे बाहेर घेतला फक्त राहिले x raised to मायनस 1/2 4 टू 9. आता अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट सो -2 इंटू आता पहिल्यांदा काय केलं मी x raised to मायनस आहे ते प्लस येण्यासाठी मी 1 x raised to 1/2 लिहिले x raised to 1/2 म्हणजेच रूट x. आणि आता तुम्ही अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट करा -2 बाहेर आहे तसंच 1 रूट एक्सच्या जागी 9 मायनस 1 रूट 4. रूट 9 काय असेल 3 आणि रूट 4 काय असणार आहे 2 1/3 मायनस 1/2 काय येणार 2 मायनस 3 डिवायडेड बाय 6. सो 2 मायनस 3 मायनस 1 डिवायडेड बाय 6 मायनस मायनस प्लस होईल आणि 2 न भाग गेल्यानंतर 1/3 लिहिणार आहे त्यामुळे तुमचं आन्सर आलं 1/3. नेक्स्ट एक्झाम्पल आहे फाइंड के इफ कंडिशन दिलेलं आहे इंटिग्रेशन 3x² प्लस 2x प्लस के ब्रॅकेट कंप्लीट dx इज इक्वल टू 0. म्हणजे हे इंटिग्रेशन जे आहे त्याचा आन्सर 0 आहे आणि त्यावरून तुम्हाला केची व्हॅल्यू काढायची आलेलं जे फंक्शन आहे त्या फंक्शनमधल्या केची. आता त्यामुळे तर लेट आय कन्सिडर करू शकत नाही कारण तुम्हाला दिलेली कंडिशन आहे सो गिवन ती कंडिशन लिहा. आता इंटिग्रेशनच्या रूलनुसार सेपरेट इंटिग्रेशन लिहिलं आहे त्यानंतर कॉन्स्टंट जे आहेत ते बाहेर लिहिलेले आहेत आणि आता ॲक्च्युअल तुम्ही इंटिग्रेशन येणार आहे x² इंटिग्रेशन येणार आहे x³/3 xचे इंटिग्रेशन येईल x²/2 आणि 1चं इंटिग्रेशन येणार आहे x आणि सगळ्यांना अप्पर लिमिट लोअर लिमिट लिहिले. आता सगळ्यांचे अप्पर लिमिट लोअर लिमिट असतील तर ते एकदाच मी लिहिले इथं 3 आहे तसंच x³/3 प्लस 2 इंटू x² डिवायडेड बाय 2 प्लस k इंटू x. आता 3 कॅन्सल होईल 2 कॅन्सल होईल आणि आन्सर येईल तुमचं x³ प्लस x² प्लस kx इज इक्वल टू 0 टू 1. आणि आता तुम्ही फायनल अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट करा एक्सच्या जागी 1 लिहिणार आहे 1³ प्लस 1² प्लस k इंटू 1 हे झालं अप्पर लिमिट पुटअप करून आलेली व्हॅल्यू मायनस आता 0 पुटअप करा सगळीकडे 0 पुटअप केल्यावर आन्सर 0 येणार आहे 1³ 1 1² 1 प्लस k इंटू 1 k 2 प्लस k इज इक्वल टू 0 आणि त्यावरून k ची व्हॅल्यू आली 0 - 2 म्हणजेच -2. नेक्स्ट एक्झाम्पल आहे बघा इंटिग्रेशन 0 टू π/2 e raised to sin x इंटू cos x dx. इथं आपल्याला सबस्टिट्यूशन मेथड माहीत आहे
किंवा दुसरा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे e⁻f(x) इंटू f'(x) dx असेल तर काय आहे बघा. आपल्याला पहिल्या चॅप्टरमध्ये जे सगळे रूल्स, जे स्टँडर्ड फॉर्म्युले, जे काय आपण यूज केले, जे काय आपण मेथड्स पाहिलेले ते सगळं लक्षात ठेवून ही डायरेक्ट आपल्याला आन्सर्स लिहायचे. आता त्यासाठी बाय युजिंग द फॉर्म्युला फक्त आता मागच्या चॅप्टरमध्ये त्याला अप्पर लिमिट लोअर लिमिट नव्हतं, इथं मात्र ते घ्यायचं. a to b e⁻f(x) इंटू f'(x) dx याचा आन्सर असते e⁻f(x) a to b. आता इथे f(x) आहे आपला sin x आणि f'(x) काय आहे cos x. त्यामुळे इंटिग्रेशनचा आन्सर असणार आहे e⁻sin x. सो इक्वेशन 1 बिकम्स, त्याचा आन्सर असेल e⁻sin x आणि ब्रॅकेट कंप्लीट झाल्यावर अप्पर लिमिट लोअर लिमिट 0 to π/2. आता व्हॅल्यू पुटअप करा. e⁻sin π/2 मायनस e⁻sin 0. sin 90 काय असतो 1, सो e⁻1 मायनस sin 0 काय असतो 0, e⁻0. e⁻1e मायनस e⁻0 ही काय व्हॅल्यू असते 1 असते. कोणत्याही व्हॅल्यूचा घातांक हा जर 0 असेल तर त्याचा आन्सर 1 असते. तुमचा आन्सर असणार आहे e-1. नेक्स्ट एक्झाम्पल आहे बघा, इंटिग्रेशन 1 to 2 1/3x मायनस 2. आता 1/x इंटिग्रेशन log x असते, तर एक्सच्या ऐवजी कंपोजिट फंक्शन आहे, त्यामुळे त्याचा आन्सर असेल log of 3x minus 2 डिवायडेड बाय डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस कंपोजिट फंक्शन, सो d/dx ऑफ 3x minus 2. पहिल्यांदा इंटिग्रेशन काढायचं आहे, फक्त ब्रॅकेट करून त्याला अप्पर लिमिट लोअर लिमिट लिहित जायचं आहे. log of 3x minus 2 डिवायडेड बाय डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे त्याचं 3 असणार आहे 1 to 2. सो 1/3 हा जो आहे कॉन्स्टंट तो बाहेर लिहिला. log 3x minus 2 1 to 2 1/3 आहे. log अप्पर लिमिट पुटअप करा 3 into 2 minus 2 मायनस log लोअर लिमिट काय असणार आहे 3 into 1 जिथे x आहे तिथे लोअर लिमिट मायनस 2. आता फक्त सिम्प्लिफिकेशन 3 into 2 6 minus 2 4 आणि 3 into 1 3 minus 2 is 1. सो log 4 minus log 1. लॉगच्या रूलनुसार log m minus log n हा व्हॅल्यू आपण लिहू शकतो log m/n, त्यानुसार लिहू शकतो आपण इथं log 4/1 log 4/1. सो आन्सर इज 1/3 इंटू log 4. नेक्स्ट एक्झाम्पल आहे इंटिग्रेशन 2 to 1 dx डिवायडेड बाय 3x minus 4. वरच्या एक्झाम्पल सारखं सेमच आहे, फक्त 3x minus 4 इथं वरती एक्झाम्पलमध्ये 3x minus 2 होतं आणि लिमिट चेंज होते, पण सेम तसंच आहे. त्याचं इंटिग्रेशन लॉग लिहिणार आहे आपण 3x minus 4 डिवायडेड बाय डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस काय येणार आहे 3च येणार आहे. ती व्हॅल्यू पुटअप करा. तुम्ही हे एक्झाम्पल सॉल्व करा. तुमचा आन्सर असायला पाहिजे 1/3 इंटू लॉग ऑफ मायनस 1/2. येते का बघा, चेक करा. नेक्स्ट एक्झाम्पल आहे इंटिग्रेशन 0 to 1 x/x plus 1 dx. आता इथं ॲडजस्टमेंट मेथड जी आहे त्यानुसार आपण हे इंटिग्रेशन सॉल्व करणार आहे. त्यासाठी पहिल्यांदा आपल्याला इथं ॲडजस्टमेंट लिहायचे. काय बघा, इंटिग्रेशन ॲडजस्टमेंट म्हणजे +1 -1 करायचं, न्युमरेटरमध्ये +1 -1 ब्रॅकेट घालायचं आणि सेपरेट लिहायचं आहे. x+1 डिवायडेड बाय x+1 मायनस 1/x+1. याची व्हॅल्यू पहिल्या टर्मची येणार आहे 1 आणि हे झालं तुमचं सिम्प्लिफिकेशन. आणि आता तुम्ही सेपरेट इंटिग्रेशन घ्या 1 आणि 1/x+1चं. 1चं इंटिग्रेशन येणार आहे x आणि तुम्ही लिहिणार आहे लोअर लिमिट 0 to 1 मायनस 1/x+1चं इंटिग्रेशन लॉग ऑफ x+1. आता इथं व्हॅल्यू काढा, अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट 1 मायनस 0 x असेल तिथं व्हॅल्यू पुटअप करायची. मायनस लॉग ऑफ 1 + 1 मायनस लॉग ऑफ 0 + 1 1 - 0 1 मायनस लॉग 2 मायनस लॉग 1. लॉग 1ची व्हॅल्यू असते 0 लिहिली, फक्त इथं काय राहणार आहे लॉग 2. सो आन्सर इज 1 मायनस लॉग 2. नेक्स्ट एक्झाम्पल आहे इंटिग्रेशन 0 to 1 1/4 मायनस x². आता इथं x² आहे म्हणजे इथं तुम्हाला काय पाहिजे परफेक्ट स्क्वेअर मिळायला पाहिजे आणि म्हणून हे एक्झाम्पल आपल्याला थर्ड टर्मनुसार सॉल्व करावं लागेल. किंवा इथं a² मायनस x². सो इथं 4 मायनस x² आहे, तुम्ही लिहू शकता 2² मायनस x². आता प्रॉपर्टी किंवा जे स्टँडर्ड फॉर्म्युला आहे तो बघा, इंटिग्रेशन p to q 1/a² मायनस x² असेल तर त्याचं इंटिग्रेशन असते 1/2a लॉग ऑफ a प्लस x डिवायडेड बाय 1a मायनस x आणि p to q.
त्यानुसार त्याचा आन्सर लिहा. एची व्हॅल्यू आहे तुमची 2. 1/2a म्हणजेच 1/2 इंटू 2 लॉग ऑफ 2 प्लस एक्स डिवायडेड बाय 2 मायनस एक्स 0 to 1. आता अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट करा. 1/4 इंटू लॉग ऑफ 2 प्लस 1 डिवायडेड बाय 2 मायनस 1 मायनस लॉग ऑफ 2 प्लस 0 डिवायडेड बाय 2 मायनस 0. सो 2 प्लस 1 3, 2 मायनस 1 1 आणि 2/2. 3/1 3 आणि 2/2 1 आणि लॉग 1ची व्हॅल्यू 0 असते. सो हिअर वी गेट 1/4 लॉग 3. नेक्स्ट एक्झाम्पल आहे बघा. इंटिग्रेशन 0 to 2 5x plus 2 डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर प्लस 4 एक्स स्क्वेअर प्लस 4. आता वरती आहे 5x plus 2 सेपरेट केलं आहे बघा. इथं 5x डिवायडेड बाय एक्स प्लस 4 प्लस 2/x प्लस 4 एक्स स्क्वेअर प्लस 4 आणि नंतर त्याचं सेपरेट इंटिग्रेशन घेतलं. आता इथं दोन फॉर्म्युले यूज करून सोडवायचं आहे. खाली फंक्शन f(x) आहे. त्याचं जर डिनॉमिनेटरचं डेरिव्हेटिव्ह जर तुमचं न्यूमरेटरमध्ये येत असेल तर त्याचा आन्सर काय असतं किंवा त्याचा फॉर्म्युला काय आहे ते तुम्हाला माहीत आहे. आता एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2x असतं. इथं 5x आहे. पहिल्यांदा कॉन्स्टंट 5 बाहेर काढलेला आहे. इथंही कॉन्स्टंट 2 जो आहे तो बाहेर लिहिलेला आहे. आता इथं एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2x पाहिजे. त्यासाठी आपण 2ची ॲडजस्टमेंट केली. इथं 2नं डिवाइड केलं, इथं 2नं मल्टिप्लाय केले आणि इथं एक्स स्क्वेअर प्लस 4 आहेत. तिथं एक्स स्क्वेअर प्लस 2 स्क्वेअर लिहिले. आता दोन फॉर्म्युले यूज करायचे आहेत. पहिला इंटिग्रेशन a to b f' डिवायडेड बाय f(x). जर डिनॉमिनेटरचं डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटरमध्ये असेल तर त्याचा आन्सर असते लॉग ऑफ f(x) आणि 1/x² प्लस a² त्याचा आन्सर असते 1/a tan इनवर्स x/a. आता आन्सर्स लिहा. लॉग ऑफ काय येणार पहिल्याचं x² प्लस 4 0 to 2 प्लस 2 टाइम्स 1/a म्हणजेच 1/2 इंटू टॅन इनवर्स ऑफ x/a म्हणजेच x/2. आता इथं अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट व्हॅल्यू काढा. लॉग 2² प्लस 4 मायनस लॉग 0 प्लस 4 प्लस 2 कॉन्स्टंट आहे तो बाहेर घेतला आहे 2 इंटू 1/2 आणि आतमध्ये फक्त व्हॅल्यू पुटअप करून टॅन इनवर्स ऑफ 2 डिवायडेड बाय 2 मायनस टॅन इनवर्स 0. इथं येणार आहे 2² 4 आणि 0 प्लस 4 4. इथं 2 2 कॅन्सल होईल आणि 2/2 1. सो टॅन इनवर्स 1 मायनस टॅन इनवर्स 0. सो लॉग 8 मायनस लॉग 4 आणि टॅन इनवर्स 1ची व्हॅल्यू असते π/4. टॅन इनवर्स 0ची व्हॅल्यू 0. इथं परत लॉग m मायनस लॉग n नुसार लॉग m/n त्यानुसार लिहिणार लॉग 8/4 प्लस π/4. सो लॉग 8/4 काय येणार आहे 2. सो आन्सर इज 5/2 इंटू लॉग 2 प्लस 5/4. नेक्स्ट एक्झाम्पल आहे बघा. इंटिग्रेशन 0 to 4 dx डिवायडेड बाय √4 मायनस x². आता इथं परफेक्ट स्क्वेअर पाहिजे आपल्याला. म्हणजेच इथं कॉन्स्टंटची टर्म सबस्ट्रॅक्ट केली म्हणजेच थर्ड टर्म काढली पाहिजे. टू मेक परफेक्ट स्क्वेअर वी हॅव टू कॅल्क्युलेट थर्ड टर्म आणि थर्ड टर्मचा फॉर्म्युला आहे 1/2 इंटू कोएफिशियंट ऑफ x ब्रॅकेट स्क्वेअर. कोएफिशियंट ऑफ x काय 4 आहे तो लिहिला 2² इज इक्वल टू 4 म्हणजे थर्ड टर्म आपल्याला लिहिले आहे 4. आता 4 मायनस x² कसा लिहिलं शकतो प्लस 4 मायनस 4 लिहिले आणि प्लस 4x मायनस x² आहे तसंच की जेणेकरून तुमचं ओरिजिनल आन्सर आहे तसंच येणार आहे. आता मायनस साईन कॉमन काढले आतमध्ये राहील 4 मायनस 4x प्लसच्या ऐवजी इथं मायनस होईल आणि मायनस x²च्या ऐवजी प्लस x². आता मी पहिल्यांदा x² टर्म नंतर xची आणि नंतर कॉन्स्टंटची टर्म लिहिते बघा. इथं x² प्लस मायनस 4x प्लस 4 ब्रॅकेटमध्येच लिहायचं आहे कारण आपण मायनस साईन कॉमन काढले. आता हा जो आहे तो परफेक्ट स्क्वेअर मिळाला कशाचा x-2 ब्रॅकेट स्क्वेअरचा. 4 कसा लिहू शकतो 2² मायनस x-2 ब्रॅकेट स्क्वेअर. सो इक्वेशन 1 मध्ये पुटअप करा. आपल्याला मिळणार आहे √2² मायनस x-2 ब्रॅकेट स्क्वेअर आणि बाय युजिंग द फॉर्म्युला इंटिग्रेशन a to b dx डिवायडेड बाय √a² मायनस x² dx त्याचा आन्सर असते साइन इनवर्स ऑफ x/a a to b. √1 मायनस x² इंटिग्रेशन काय असते 1/sin इनवर्स x. इथं xच्या 1च्या ऐवजी a x/a आणि a ची व्हॅल्यू पुटअप करा काय तुमची 2 साइन इनवर्स x-2 डिवायडेड बाय 2 व्हॅल्यू पुटअप करा 4 - 2 डिवायडेड बाय 2 साइन इनवर्स 0 - 2 2/2 - 2/2 साइन इनवर्स 1 मायनस साइन इनवर्स ऑफ -1.
त्याचा आन्सर येणार आहे पाय बाय टू मायनस पाय बाय टू. साइन इनवर्स -1ची व्हॅल्यू असते 2 आणि त्यांचं फायनल आन्सर येते पाय.